मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। ताई, मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे। कोणी म्हणतंय रुपाली चाकणकर यांना या कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये सह आरोपी करा, तुम्ही म्हणताय त्यांच्यावरती आरोपी करून गुन्हा दाखल करा। असं काय आहे की त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलं पाहिजे? कारण एसआयटी नेमली गेलेली आहे आणि मला जोवर माहिती आहे की तेजस्वी सातपुते ह्या राज्याच्या एक कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्या नेतृत्वात ती एसआयटी नेमली गेलेली आहे। जोवर मलाही हेही माहिती आहे की कॅप्टन अशोक खरात हा आधीपासूनच रडारवर पोलिसांच्या आला होता, त्याला कसं जाळ्यात घ्यायचं, काय घ्यायचं हे ठरलं होतं आणि त्यानंतर एफआयआर झाला। मला तुम्हाला हा एक साधा प्रश्न विचारायचा आहे, यामध्ये राजकारण काय असेल या महायुतीमधलं ते असेल, पण इथे रुपाली चाकणकर कुठे चुकल्या? जर का त्यांना 1 वर्षापासून हे प्रकरण माहिती असेल आणि त्या दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर नैतिक दृष्ट्या हे तर चुकीचं आहेच, पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा ते चुकीचं आहे। आणि एक राजकारणी व्यक्ती म्हणून जर का महिलांचं लैंगिक शोषण आपण रोखू शकत नसेल आणि जो लैंगिक शोषण करत असेल त्याला आपण साथ देत असू तर एक माणूस म्हणून सुद्धा त्या कमी पडल्या असं वाटत नाही? पहिल्यांदा आपण चाकणकरवर गुन्हा का दाखल झाला पाहिजे हे समजून घेऊया। मी कायद्याची विद्यार्थिनी म्हणून जेवढा काही मला कायदा कळतो त्याच्यानुसार आपल्याकडे कायद्यामधला एक कॉमन प्रिन्सिपल असं आहे की गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतोच असतो, पण गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सुद्धा तितकाच महत्वाचा गुन्हेगार असतो। कॅप्टन खरातने गुन्हे केले, कॅप्टन खरातचे गुन्हे आत्ता उघडकीस आलेत, पण ते कदाचित 1 वर्षापूर्वीच उघडकीस येऊ शकले असते जर चाकणकरांनी न्याय मागणाऱ्या पीडितांचा आवाज दाबला नसता तर। चाकणकरांना ज्या आता सांगतायत की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, मुळात चाकणकरांना सगळ्या गोष्टीची कल्पना होती। चाकणकर म्हणाले की मला व्यक्तिगत माझा काही संबंध नाही। चाकणकरांचा कालपासून एक फोटो व्हायरल होतोय, आशिष दादा तो फोटो आपण झूम करून बघावा। तो फोटो जर नीट बघितला, साधारण पिवळ्या रंगाची साडी त्यांच्या अंगावर आहे आणि जॅकेट घातलेला कॅप्टन खरात त्यांच्यासोबत उभा आहे। तो फोटो जर नीट काळजीपूर्वक बघितला तर त्यांच्या हातावर मेहंदी दिसते। याचा अर्थ असा आहे की एका कौटुंबिक समारंभातला हा फोटो आहे। जर सामाजिक उपक्रमांचीच ती भेट असती तर एका कौटुंबिक कार्यक्रमात हाताला मेहंदी लावून त्या कॅप्टन खरात सोबत फोटो कसा काय काढू शकतात? याचा अर्थ त्यांचे कौटुंबिक निकटचे संबंध होते। एक दुसरं असं की मला त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची माहिती नाही असं म्हणतात, तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 2-4 वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे वडील वारले होते, म्हणजे कॅप्टन खरातचे वडील वारले, तेव्हा ती दशक्रिया विधीची जी पत्रिका तयार झाली त्या पत्रिकेत शोकाकुल मध्ये त्यांचं नाव होतं। बघा, कुटुंबाचा किती महत्वाचा हिस्सा आहे, शोकाकुल मध्ये त्यांचं नाव होतं। तिसरं, कॅप्टनच्या पोरीची सोयरीक झाली, या सोयरिकीच्या कार्यक्रमात अगदी ज्याला आमच्या गावाकडे वरमाईच्या थाटात वावरणं म्हणतात, त्या वरमाईच्या थाटात त्या पाहुण्यांची सरबराई करत होत्या। क्रमांक 4, कॅप्टनची भाची अगदी 3 दिवसापूर्वीपर्यंत, कारण मला आता 2 दिवसाच्या अपडेट माहित नाही, पण 3 दिवसापूर्वीपर्यंत कॅप्टनची भाची ही चाकणकरच्या घरी राहत होती। जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार 5वा क्रमांक की रुपाली चाकणकर मुंबईला गेल्यावर जिथे उतरायच्या ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी खरातची प्रॉपर्टी आहे। म्हणजे आणि अनेक कंपन्यांमध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट दोघांची एकत्र आहे अशी सुद्धा माहिती पुढे येते। आता एवढं होऊन जर बाई कोडगेपणाने सांगतात
की मला वैयक्तिक काही माहित आणि, नाही. त्याचं कॅप्टन खरातच्या ट्रस्टवर त्या ट्रस्टी म्हणून सदस्य आहेत ना. नाही नाही, ते तर आपण सामाजिक उपक्रम समजून घेऊ. मी त्यांचा व्यक्तिगत संबंध सांगितला. आता एवढं सगळं असताना ओके. जेव्हा पहिल्या महिलेने एफ-आय-आर करायचा प्रयत्न केला, तेव्हा ती एफ-आय-आर न होऊ देता ती एनसी केली. नीरज जाधवने जेव्हा नीरज जाधवला ब्लॅकमेल करायला सांगणारे हेच लोक, पण नीरज जाधवचं प्रकरण अंगाशी येतंय म्हटल्यावर आपले हात झटकण्यासाठी एकट्या नीरजला लटकवायचा प्रयत्न हा याच चाकणकरांकडून झाला. दत्तात्रय खेरनार याला धमकावणे, त्याचा माफीनामा मागून घेणे हाही प्रकार चाकणकरांनीच केला. म्हणजेच चाकणकरांनी पीडितांना न्याय देण्याची त्यांची कार्यचौकट असताना पीडितांचा आवाज दाबणे, त्यांना धमकावणे आणि त्यांना पदाचा दुरुपयोग करणे हे सगळे गुन्हे त्यांच्यावर दाखल होतात. एक दुसरं असं की मी म्हटलं की त्यांचे असे इन्कमचे काय स्रोत आहेत की त्यांची प्रॉपर्टी अचानक 60-70 पटीने वाढली. आर्थिक गुन्हे शाखेने त्याची तपासणी केली पाहिजे. क्रमांक 3, त्यांच्या कारकिर्दीत जेवढ्या म्हणून केसेस झालेल्या आहेत त्या सगळ्या केसेस एकदा तपासल्या गेल्या पाहिजेत. त्यातल्या किती हातावेगळ्या झाल्या आणि किती सेटल डाऊन झाल्या हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण आपल्याला जर आठवत असेल तर करुणा मुंडे यांनी सुद्धा मेरी केस उन्होंने बिलकुल एंटरटेन नहीं की असं म्हटलं. माझा स्वतःचा अनुभव, मी संजय शिरसाटच्या संबंधाने तक्रार केली, त्यावर मला कुठलाही कसलाही रिलीफ ना महिला आयोगाकडून मिळाला ना कुठल्याही पोलीस स्टेशनकडून मिळाला. त्यामुळे हेही फार महत्वाचं. असं सगळं बघता आणि विशेष जे काही कॅप्टन करत होता ते एकटं करत नव्हता, तर ती पूर्ण टीम होती त्याची. संघटित गुन्हेगारी होती. त्यामुळे संघटित गुन्हेगारीचं कलम, मकोकाचं कलम हे चाकणकरला लागणं गरजेचं आहे. आणि म्हणून चाकणकर इथे कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात. त्यामुळे त्यांची अटक होणं जास्त गरजेचं आहे. चाकणकरचे सगळे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. विशेषतः मागच्या 10 दिवसात त्यांनी कुणाला फोन केला, खरातला फोन किती वेळा केला, रात्री अपरात्री फोन झाले का, खरातला फोन केल्यानंतर लगेच इमिडिएट नेक्स्ट कॉल कुणाला केलेला आहे. त्यातनं हे कळेल की हे प्रकरण थांबवण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी संधान साधण्याचा प्रयत्न केला का, काही नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला का. आणि असा प्रयत्न झाला असेल तर ते सगळे अधिकारी, ते सगळे नेते चौकशीच्या रडारवर आले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. अगदी चुकून माकून जर कोणी म्हणाला की माझ्या पक्षाचा, तसं तो कोणी असू शकणार नाही, पण तसं जरी असलं तरी त्याची गय केली जाऊ नये. कारण हा संदेश गेला पाहिजे की महाराष्ट्राच्या लेकी बाळींची इब्रत सुरक्षित आहे. त्यासाठी म्हणून तरी. आणि महिला आयोग हा काही वैयक्तिक संपदा वाढवण्याचा नाही, तर महिला आयोग महिलांच्या इब्रतीची रखवाली करणारं ते पद आहे. हा संदेश गेला पाहिजे. म्हणून या चाकणकरांवरती कारवाई झाली पाहिजे. चाकणकरांवर. आणि अजून एक जे मी मगाशी म्हटलं की अजितदादांनी कधीच गंडे दोरे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. त्यामुळे अजितदादांचा वारसा जर त्यांच्या पक्षाला जपायचा असेल तर तातडीने चाकणकरांच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे.